मुंबई मीनाक्षी पाखरे यांना नेताजी सुभाषचंद्र बोस राष्ट्रीय जीवन गौरव पुरस्कार जाहीर। लातूर, मुंबई आणि महाराष्ट्रभर सामाजिक तथा समाजसेविका सौ मीनाक्षी पाखरे यांना लातूर महाराष्ट्र पोलीस मित्र सोशल असोसिएशन महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने नेताजी सुभाषचंद्र बोस राष्ट्रीय जीवन गौरव पुरस्कार 2026 जाहीर करण्यात आली। सौ मीनाक्षी पाखरे यांनी समाजसेवक, सामाजिक क्षेत्रात अत्याधिक धार्मिक क्षेत्रामध्ये मोलाचे कार्य केले आहे। आपण पाहत आहात महाराष्ट्र हलचल 24/7 न्यूज। मुख्य संपादक धनंजय तरारे। तेच मुलं घेऊन ते पुढे येतात। शिवाजी आजही घडला जातो आणि घडत आहे आणि बरेच शिवाजी घडलेले आहेत। असं नाही की अगोदर शिवाजी घडत होते, आता सुद्धा आपलं ते एक उत्तम बीजाची रोपण केली की एक सुंदर झाड कसं तयार होतं तसं आज उत्तम बीजाची रोपण सुरू आहे। आणि बालमन हे असं आहे की त्याच्यावर जे सुसंस्कार आपण देऊ तेच घेऊन तो पुढचा भावी काळ त्याचा ठरत असतो आणि तसा तो घडत असतो। दुसरी गोष्ट की आपण महिला सबलीकरणासाठी आपण स्वयं सुरक्षा हा कार्यक्रम सुरू केला आहे। कारण आताच्या ज्या स्थितीमध्ये आताचं जे वातावरण चाललेलं आहे की महिलांना जो अत्याचार चाललेला आहे, महिलांना मुलींना पळवून घेऊन जात आहे, त्यांच्यावर खूप चुकीचे प्रकार चालू आहेत। त्याच्यासाठी आम्ही एक उपक्रम सुरू केलेला आहे की महिला स्वयं सुरक्षा मार्गदर्शन। कारण आताच्या बऱ्याच खेडोपाडी असो किंवा शहरामध्ये असो बऱ्याच ठिकाणी मुलांना किंवा मुलींना घरातून पण वळण नाहीये, शिस्त नाहीये की कसं ह्या समाजामध्ये वावरायचं आहे, स्वतःची स्वयंसुरक्षा कशी करायची आहे। कारण आता लोकांची वाट बघण्याचा अर्थ नाहीये, आपण स्वतःच आपली रणरागिणी आपण मजबूत झालं पाहिजे। कारण आता घरातूनच लहानपणापासूनच मुलींना 3.5 वर्ष झाल्यानंतर मुलींना कराटे, दांडपट्टा ह्या अशा ज्या गोष्टी आहेत त्या शिकवल्याच पाहिजेत। एक उत्तम विचार, उत्तम सुसंस्कृत हे संस्कार आताच्या मुलांना मुलींना दिलेले पाहिजेत। जर आपली संस्कृती आपण जपली, जर मुलांना चांगले विचार दिले तर तेच मुलं घेऊन पुढे येत असतात। म्हणून हे आताची काळ आहे जे सुना ज्या त्रास देतात किंवा सासू सुनेचं पटत नाही किंवा घटस्फोट होतात किंवा वेगळे राहतात, याचं कारण काय आहे? कारण आताच्या पिढीला किंवा मागल्या पिढीला जे संस्कारच नाही, संस्कार घेऊन ती मुलं पुढे चालली नाहीत। म्हणून हे सगळं विदारक आज रूप होत आहे। खूप भयान अवस्था चाललेल्या आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये। तर हे आपण कसं आहे, हे एक ज्योत आहे, ती ज्योत आता पेटवायची आहे, पेटवली आहे। तर ज्योतीला ज्योत लावून ही पुढे जायचे आहे। त्यासाठी मला पूर्ण महाराष्ट्रातल्या महिलांची गरज आहे। कारण हे मी एकटीने जरी केलं तर ते एवढं विस्तारित होणार नाही। त्यासाठी मी सर्व महाराष्ट्रातील महिलांना आवाहन करते की तुम्ही सर्वांनी आपण या आणि हा जे महिला सुरक्षा, स्वयं सुरक्षा, कारण लोकांनी येऊन करणार नाही, तर स्वतःमध्ये जेव्हा विश्वास तयार होईल तेव्हाच ती मुलगी ती लढू शकणार आहे किंवा ती महिला लढू शकणार आहे। किती 4 येऊ 10 येऊ त्यांना फाईट कसा करायचा आहे हे आपण त्या मुलींना शिकवूया।